सर्व कामं आटपून गार्डनमध्ये आले. म्हटलं जरा निवांत बसते, तर दारावर धडधड धडधड थाप पडली. रागातच गेली. खरं सांगते, भरपूर राग आला होता. पण त्या व्यक्तीला पाहून माझा राग असा चुटकीसरशी गेला. कारण तो होता डिलिव्हरी पर्सन आणि त्याने दिलेल्या पार्सलमध्ये मला रिसीव्ह झाली ही सुंदर अशी कुर्ती. क्रीम कलरमध्ये आहे आणि प्रिंट तर विचारूच नका. तिला पाहून मन माझं मस्त गार्डन झालं. म्हटलं चला गार्डनिंगची ही कामं करूयात जराशी. तुम्ही बघितलंत ना, एंट्रन्सला 2 झाडं ठेवली आणि एंट्रन्सचा पूर्ण लुक चेंज झाला. त्यानंतर या झाडांचा तर बाई मला विसरच पडला होता. सो ती खाली काढली, तिला भरपूर पाणी दिलं आणि म्हटलं चला आता 3-4 दिवस याला उन्हात ठेवूयात. आणि गार्डन खरंच इतकं सुंदर दिसतं ना, की काय सांगू. कामं करताना मला भरपूर मजा येते. बऱ्याचदा तुमचे प्रश्न असतात की इतक्या उंचावर झाडं लावलेत, सो त्याला पाणी कशी देतेस? तर बघा, अशा इतक्या उठाठेवी मला कराव्या लागतात, पण आनंद भरपूर मिळतो त्यामधनं मला. आणि हो, सोबतच थकवासुद्धा मिळतो. म्हणून मी आता सायंकाळी मस्त इथे फुटाणे आणि गूळ एन्जॉय केला. आणि त्यानंतर सायंकाळ झाली की घरच्यांकडून आपल्या बायकांच्या अगदी डोक्यात जाणारा प्रश्न येतो की आज स्वयंपाकात जेवणात वेगळं काय. आता दररोज वेगळं काय करायचं? खरंच हा एक मोठा म्हणजे कोणता 7 करोडचा प्रश्न आहे असं म्हटलं तरी चालेल. खरंच सुचत नाही वेळेवर आणि यांना दररोज काहीतरी वेगळं काय द्यावं कळत नाही. पण आज मी महाराष्ट्र स्पेशल मस्त झणझणीत असे शेंगोळे केलेत. सो या तुम्ही पण खायला. चला बाय.